नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो आणि मित्रांनो. सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट हे जे मी नवीन पुस्तक काढतोय ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईडचाच एक भाग आहे. सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट्स या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर डिफरेंशिएशन या शब्दाचा अर्थ असा होतो की टाइम हा डिफरेंशिएट होतो. टाइम हा जो डिफरेंशिएट होतो तो स्पेस आणि टाइम या दोघांमध्ये तो डिफरेंशिएट होतो. म्हणून ट्रायंगलचा जो एरिया आहे तो नेहमी 1/2 इंटू बेस इंटू हाईट असतो. 1/2 इंटू बेस इंटू हाईट असा असतो. त्याविषयी मी पुस्तकामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. परंतु कसं आहे माहिती आहे का की आत्ता या व्हिडिओचा जो विषय आहे, हा व्हिडिओचा विषय असा आहे की वेव्ह जी ऑस्सिलेट होत असते, तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. तर वेव्हचा एक प्रकार आहे वेव्ह. तर लिनियर एसेशन ज्याला बोलतात, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज द प्रोजेक्शन ऑफ द uniform circular motion on its diameter. आता याचा बेस जो आहे तो फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना माहितच आहे. तर इथे हा जो विद्यार्थी अनेक प्रश्न विचारतात, हे सर्कल काय आहे, हे सर्कल कुठून आलेलं आहे? फिजिक्समध्ये याचं उत्तर नाही. हे सर्कल कुठून आले? तर हे जे सर्कल आहे हे टाइम ऑफ रेफरन्स आहे. हे जे सर्कल आहे हे काय? टाइम ऑफ रेफरन्स आहे. ही टाइम ऑफ रेफरन्स कोण क्रिएट करतो? सन आणि प्लॅनेट्स यांचं सेंटर ही टाइम ऑफ रेफरन्स क्रिएट करतात. तुम्ही जो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ज्याला बोलता का नाही, मुळात फ्रेम ऑफ रेफरन्स डिफाईन केलेली आहे का? फ्रेम ऑफ रेफरन्स ही टाइमची असते. 9:15 वाजले म्हणजे 9:15 झाली, म्हणजे 9 हा रेफरन्स पॉईंट आहे ना. हा रेफरन्स पॉईंट कसा कन्सिडर केलेला आहे? हा रेफरन्स पॉईंट म्हणजे XY ॲक्सिस आणि त्याचा संबंध मूनशी, सनच्या सेंटरशी आणि मूनच्या सेंटरशी आहे. आणि यातून इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशी क्रिएट होते आणि न्यूटनचे 3 नियमाचा टाइम इक्वेशनशी काय संबंध आहे, हे सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट्स या पुस्तकामध्ये, जो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहेत ना, हे लॉज ऑफ टाइम आहेत. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन हे ऑब्जेक्ट फॉलो नाही करत. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहे ना, हे टाइम फॉलो करतो. अल्बर्ट आइन्स्टाईनचे नियम पण टाइम फॉलो करतो. पण अल्बर्ट आइन्स्टाईनचे नियम हे मला तर वाटतं खूप रेअर केसमध्ये युनिव्हर्सल, सर्वात जास्तीत जास्त न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉलो करतात. सर्वात जास्तीत जास्त न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, किती जरी ऑब्जेक्शन आलं ना तरी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे खूप खूप इम्पॅक्ट आहे. जगात संपूर्ण युनिव्हर्स न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉलो करते. देन अल्बर्ट आइन्स्टाईन कम्स. तर याच्याविषयी मी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरेंशिएट टाइम ऑफ रेफरन्स काय आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.